श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 30 मार्च, वार रविवार, आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. जगभरात सगळी लोक या दिवशी घराच्या दारात, खिडकीत किंवा बाल्कनीत गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतात. गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात आणि खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुढीपाडव्याला नवीन कपडे, धातू, गाड्या, घर अशा अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. तसेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सोने चांदी देखील खरेदी केली जाते. असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केली तर ती आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. ते सोने चांदी हे आपल्याकडे कायमस्वरूपी राहत असते. हे सोने चांदी खरेदी केल्याने घरात धनवृद्धी होते, धनात वाढ होते, आणि म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते. परंतु सर्वांनाच या दिवशी सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही, कारण सोन्याचे भाव हे खूप जास्त असतात. आणि म्हणून या दिवशी सोने नाही तर सोन्यापेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू घरात आणा. घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल. श्रीमंतीचा ओघ हा सुरू होऊन लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन लक्ष्मी अखंड वास करेल. तर अशी कोणती सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू आपल्याला घरात आणायची आहेत, त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा करायचा आहे. हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो, म्हणून दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. हा जो उपाय मी सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण ही वस्तू आपल्या घरात आणली तर आपल्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. गुढीपाडवा हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो, आणि त्यामुळेच या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण अगदी प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, परंतु त्या कष्टाचा योग्य मोबदला जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही. जर आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असते. तसेच सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असते. त्याचबरोबर आपल्यावरती कर्ज देखील वाढत जाते, आणि म्हणून हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे. जर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल आणि श्रीमंतीचा ओघ जो आहे तर तो सुरू होईल. साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल. तसेच ही वस्तू घरात आणल्याने घरातील दोष, नकारात्मकता, इडापिडा, दारिद्र्य हे देखील नष्ट होईल. आता उद्या ही वस्तू घरात आणण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यात 2 कडुलिंबाची पानं आणि चिमूटभर हळद घालायची आहेत, त्या पाण्याने स्नान करायचं आहे. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत, गुढीची पूजा करायची आहेत, आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सोन्यापेक्षाही मौल्यवान कमळाच्या फुलाची जी बीज असते, ज्याला आपण कमलगट्टा असं सुद्धा म्हणतो, तर ती एक बीज जी आहे तर ती आपल्याला घरात आणायची आहेत. आता ही कमळाच्या फुलाची बीज कुठे मिळते? जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला 5 ते 10 रुपयांना ही जी बीज आहे तर ती मिळते, ज्याला कमलगट्टा असे सुद्धा म्हणतात.
तर कमळ जे आहे तर ते लक्ष्मी मातेचे आसन मानले जाते। त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो। म्हणून यश, कीर्ती, समृद्धी प्राप्तीसाठी कमलगट्टा माळ वापरतात, तिच्या वापराने जप करतात। महादेव किंवा इतर देवांची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो ना, तशीच कमळगट्टा माळ विशेष लक्ष्मीचे उपासक वापरतात। तंत्रशास्त्रात धनवान होण्यासाठी कमळगट्ट्याची बीज जी आहे तर ती वापरून काही उपाय जे आहे तर ते केले जातात। आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त एकच बी जी आहे तर ती आणायची आहेत। पूर्ण कमळगट्ट्याची माळ आणण्याची गरज नाही। ती बी आपल्याला घ्यायची आहेत। सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहेत। आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे। यानंतर आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे। ताम्हणामध्ये तुम्हाला ही कमळगट्ट्याची बी जी आहे तर ती ठेवायची आहेत आणि त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। तो आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अंथरायचा आहे आणि ही कमळगट्ट्याची बीज आहे तर ती स्वच्छ पुसून तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायची आहेत। यानंतर आपल्याला तुळशीची एक वाळलेली जी काडी असते, अगदी छोटीशी तुळशीची वाळलेली काडी काढायची आहेत आणि ती सुद्धा तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायची आहेत। यानंतर आपल्याला 5 काळे मिरे घ्यायचे आहेत, जे आपण स्वयंपाकघरामध्ये मसाला म्हणून वापर करत असतो। तर ते 5 अखंड काळे मिरे घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायचे आहेत। अशा ह्या 3 वस्तू तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायच्या आहेत। तर पहा, कमळगट्टा म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं आसन आणि तुळशीची काडी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी। तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि जेव्हा माता लक्ष्मी आणि तिचे आसन एकाच ठिकाणी असते तेव्हा ते घर सोडून माता लक्ष्मी ही कुठेच जात नाही। तसेच आपण सोबत जे 5 काळे मिरे ठेवले आहेत तर हे काळे मिरे आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती, बाधा, दारिद्र्य, इडापिडा, नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात। या तिन्ही वस्तू त्यामध्ये ठेवून त्याला एक गाठ मारायची आहेत। त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे। यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येतो त्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र देखील म्हणू शकता। यानंतर अभिमंत्रित केलेली पोटली ही तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहेत। आतल्या साईडने जिथे कुठे ठेवायला जागा असेल किंवा अडकवण्यासाठी जागा असेल तर तिथे ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला बांधायची आहेत। आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। तिथूनच लक्ष्मी, अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते। तसेच सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा तिथूनच येत असते आणि जेव्हा अशी पोटली आपण तिथे लावतो तेव्हा आपल्या घरात अलक्ष्मी नाही तर फक्त लक्ष्मीच प्रवेश करत असते। तसेच काळे मिरे त्यामध्ये असल्यामुळे कुठलीच नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, फक्त सकारात्मकताच आपल्या घरामध्ये ही येत असते आणि म्हणून हा उपाय गुढीपाडव्याला केला जातो। नक्की करा, 100% तुम्हाला हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जाणवतील। पैशाला पैसा लागेल, घरात पैसा टिकेल, धनवृद्धी होईल आणि घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील। सुतक असेल तर तुम्ही हा उपाय अजिबात करू नका आणि शक्य असेल तर हा उपाय घरातल्या स्त्रीने करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। जर स्त्रीला हा उपाय करणं शक्य नसेल, मासिक धर्म असेल तर मग पुरुषांनी केला तरी चालेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।